अकोला शहराच्या राजकारणात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी मोठी राजकीय घडामोड घडली। काँग्रेसचे माजी नगरसेवक रवी शिंदे आणि माजी नगरसेविका चांदणी शिंदे यांनी अनेक कार्यकर्त्यांसह भाजपात जाहीर प्रवेश केला। यावेळी भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते। अकोला शहरातील राजकीय वर्तुळात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी महत्त्वाची घडामोड घडली। काँग्रेसचे माजी नगरसेवक रवी शिंदे आणि माजी नगरसेविका चांदणी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मागासवर्गीय काँग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला। आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष संतोष सिवरकर आणि महानगराध्यक्ष जयंत मसने यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला। अकोला भाजपचे सक्रिय कार्यकर्ते तसेच नगरसेवक पवन महल्ले यांच्या नेतृत्वात हा प्रवेश सोहळा झाला। प्रवेशानंतर रवी शिंदे आणि चांदणी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले। अकोला शहराच्या विकासासाठी पक्षाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी बजरंग बागडे, विक्की शिंदे, शरद बनसोडे, एम जमशोदकर, सिद्धार्थ इंगळे, पियुष अग्रवाल, ॲडव्होकेट सोनल निवारी, उमा विक्की शिंदे आणि आशिष बुंदेल यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला।